चैत्र महिन्यात देवावर असं मडकं का बांधतात? कधी विचार केलाय? गुढीपाडवा म्हणजे नवीन सुरुवातीचा पहिला दिवस आणि आजच्या दिवशी गावाकडची सुरुवात होते गुढीसाठी लागणारे आंब्याचे, कडुलिंबाचे आणि जांभळाचे पानं गोळा करण्यापासून. शहरात या गोष्टी बाजारातून येतात, पण गावाकडे थेट शेतातून. आज प्रत्येकाच्या हातात हेच निसर्गाचं देणं दिसतं. कितीही आधुनिकता आली तरी गावाकडे प्रत्येकाच्या घरात एक चूल आहे ज्यावर रोज पाणी तपवलं जातं. गुढीपाडवा फक्त नवीन वर्षाची सुरुवात नाही, तर जुन्या आठवणींना निरोप देऊन नव्या स्वप्नांचं मनापासून स्वागत करण्याचा दिवस. गावाकडे सण अजूनही तसेच साजरे केले जातात, मातीच्या सुगंधात, परंपरेच्या रंगात आणि गोडाधोडाच्या पक्वानात. गुढीपाडव्याच्या या शुभदिनी चैत्र नवरात्राचीही सुरुवात होते. आमच्या घरी कुलदेवी तुळजाभवानीचा कळस मांडला जातो आणि अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. तुम्ही जर माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहितीच असेल की माझ्या घराजवळच्या शेतातच आसरा मातेचं सुंदर मंदिर आहे. दोन्ही नवरात्राचे पूर्ण दिवस आणि प्रत्येक सणाला आम्ही देवीचा साज शृंगार करत असतो. चैत्र महिन्यापासून आपल्याला मंदिरामध्ये असं मातीचं मडकं लटकवलेलं दिसतं. त्यामध्ये पाणी आणि सोबतच कडुलिंबाची पानं टाकली जातात. चैत्र महिन्यापासून ऊन वाढत जातं. मातीच्या मडक्यात पाणी टाकल्यावर मंदिरामध्ये थंडावा पसरतो आणि कडुलिंब आरोग्याचे आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. हेच यामागचं कारण. तुम्हाला जर या परंपरेमागचं आणखी काही सुंदर कारण माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा.